नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचे डेली प्रोग्राम्स ऑफ होम मेकर या यूट्यूब चॅनलमध्ये. गेल्या 10 ते 12 दिवसामध्ये आपला एकही व्हिडिओ आलेला नाही. काय करणार, प्रत्येक वेळेस मी म्हणते की नाही आता इथून पुढे आपण कंटिन्यू काम करायचं आणि कंटिन्यू व्हिडिओ टाकायचे, पण प्रत्येक वेळेस काय ना काहीतरी काम येतं आणि मग व्हिडिओ टाकणं म्हणजे थोडंसं गॅप येऊन जातोय असं होते. तर आता ह्या 8 ते 10 दिवसामध्ये मला व्हिडिओ टाकायला नाही जमलं. म्हणजे काय झालं तर बीसी सखी म्हणून एक पोस्ट आहे, तर त्याच्यासाठी मी ऑनलाईन फॉर्म वगैरे भरलेला होता आणि सातारा जिल्ह्यामध्ये आमच्या तालुक्यातून हे चाललेलं होतं. तर त्यामध्ये 36 जणींचं सिलेक्शन झालेलं आहे. तर त्यामध्ये माझं देखील सिलेक्शन झालं होतं आणि त्याच्यासाठी मग ते ट्रेनिंग घ्यायचं होतं. मग ते ट्रेनिंग होतं सातारला. मग तिकडे सातारला गेले होते मी ट्रेनिंगसाठी आणि ट्रेनिंगला मला 8 दिवस लागले. त्यांनी 8 दिवसामध्ये आम्हाला पोर्शन सगळा जो काय आहे बीसी सखीचा, बीसी सखी म्हणजे काय तर बँक करस्पॉन्डिंग, म्हणजे तुम्ही जे आता बँकेमध्ये जाऊन अकाउंट ओपनिंग, कर्जाचे प्रकरणे किंवा बाकीचं पैसे काढणे वगैरे असे जे काही प्रोसेस करता त्या सगळ्या आता बीसी सखी थ्रू, म्हणजे प्रत्येक गावामध्ये हा एक बीसी सखी हा पॉईंट होणार आहे आणि त्यांच्या थ्रू हे सर्व कामे होणार आहेत. आणि मला म्हणजे या कोर्ससाठी म्हणजे मला जायला झालं खरंच खूप छान वाटतं आहे की ह्या कोर्ससाठी मी केले आणि म्हणजे माझं सिलेक्शन पण झालं की कोर्ससाठी. आणि त्याच्यानंतर 8 दिवसाच्या ट्रेनिंग नंतर मग एक्झाम देखील होती आणि 100 मार्काची एक्झाम होती. ऑब्जेक्टिव्ह प्रश्न विचारणार होते. असं जर मोठे मोठे प्रश्न असते की काही थप्पा तिथे ठोकून लिहिलेल्या चालतात असं असतं तर एवढं काही टेन्शन नव्हतं, पण हे ऑब्जेक्टिव्ह होते सगळे. त्याच्यामुळे मग 1 मार्क म्हणजे 1 प्रश्न 1 मार्काला अशा पद्धतीने होतं आणि पास होणं देखील तेवढंच महत्त्वाचं होतं. कारण 8 दिवस मी घरातून बाहेर गेलेले होते. म्हणजे अगदी घरातील म्हणजे नाही का लहान मुलाचा देखील विचार केला नाही आणि नाही मला हे ट्रेनिंग करायचं आहे. आणि अपडाऊन मी केलं असतं, पण ॲक्च्युअली टायमिंग काय होतं, सकाळी 9:30 ते संध्याकाळी 6:30 पर्यंत लेक्चर असायचे. मग त्याच्यामुळे मग सकाळी पण माझी उठून धावपळच होणार, म्हणजे उठायचं, आवरायचं आणि तिकडे जायचं आणि परत संध्याकाळी आल्यानंतर पण परत तेच होणार की यायला मला लेट होणार, मग कंटाळा वगैरे आलेला असणार, मग परत अभ्यासाचा मूड नसणार. त्याच्यामुळे मग मी तिथेच थांबण्याचा केला, म्हणजे डिसिजन घेतला. तर ते RCT म्हणून एक संस्था आहे, तर त्या संस्थेमध्येच हे IDBI बँकेकडून ट्रेनिंग होतं. तर या संस्थेमध्ये म्हणजे वसतिगृहाची सोय आहे, म्हणजे हॉस्टेल, लेडीज हॉस्टेलची सोय आहे आणि नाश्ता, जेवण हे सगळं फ्रीमध्येच होतं. 1 रुपया त्यांनी चार्ज घेतला नव्हता आणि बचत गटाकडून हा कोर्स मला भेटलेला होता. तर त्यांनी 1 रुपया देखील घेतला नव्हता या संस्थेने आणि खूप छान पद्धतीने, म्हणजे नाही का अगदी माहेरी गेल्यानंतर एखाद्या मुलीला जसं आपली आई म्हणजे सगळं देत असते, जेवण वगैरे आई तर म्हणजे म्हणतो ताटावरती, त्या पद्धतीने सगळं होतं. फक्त अभ्यासाचा असा मोठा डोंगर होता, बाकीचं सगळं छान होतं तिथे. मी पण तिथे जाण्यापूर्वी माझ्या मनामध्ये खूप प्रश्न आणि म्हणजे नाही का टेन्शन होते की कसं असेल ती संस्था किंवा कशा पद्धतीनं म्हणजे राहण्याची वगैरे सोय दिली आणि फ्री. कारण आजकालच्या जमान्यामध्ये आपण बघतो फ्री असं काहीच भेटत नाही, पण म्हणजे एवढं फ्री आहे हे ते आहे असं म्हणजे बाहेरून ऐकून भेटलं, पण नक्की कसं आहे आणि कसं नाही. पण तिथे गेल्यानंतर बघितलं खरंच खूप छान आहे ही संस्था. म्हणजे अगदी जरी बाहेरून कोणी असं लांबून येणार असेल तर त्यांना राहण्यासाठी अगदी लेडीजचे जे काही प्रॉब्लेम आहेत की राहण्याचे वगैरे, त्यांना म्हणजे सिक्युरिटीचंच मेन महत्त्वाचं असतो टेन्शन, तर असं काहीच तिथे प्रॉब्लेम नाही आहेत. खूप छान म्हणजे सिक्युरिटी असते आणि प्रत्येक म्हणजे सर रोज विचारतात जेवण नाश्ता चांगला आहे की नाही, तुम्हाला म्हणजे ते कितपत हे आहे. अगदी पाण्याची देखील, आंघोळीच्या पाण्याची देखील सोय चांगल्या पद्धतीने, गरम पाणी म्हणजे एवढ्या थंडीचं ते ट्रेनिंग होतं तरी गरम पाण्याची सोय वगैरे असं होतं. म्हणजे छान आहे त्या संस्थेमध्ये. म्हणजे जरी कोणी असं कधी कोणाला बाय चान्स भविष्यात कोणाला जरी असं काही झालं की RCT मध्ये जाऊन ट्रेनिंग घ्यायचं आहे तर त्यांनी बिनधास्त जाऊन तिथे ट्रेनिंग घ्यावं. म्हणजे जरी राहायची वेळ आली, आता आम्ही 36 जणी होतो आमच्या तालुक्यामधून, तर त्यातल्या 32 जणी तिथे स्टे होत्या, म्हणजे 32 जणी राहिलेल्या होत्या. 4 जणी होत्या त्या अपडाऊन करत होत्या, बाकी 32 जणी आम्ही तिथे राहिलेलो होतो आणि कोणालाच कसलाच म्हणजे प्रॉब्लेम नाही किंवा कसलंच टेन्शन नाही. खूप छान पद्धतीने तिथे शिकवलं पण जातं आणि म्हणजे राहायची वगैरे पण चांगली सोय केली जाते, जेवणाची वगैरे चांगली सोय केली जाते तिथे. आणि या म्हणजे कोर्समधून जेव्हा मी इथून गेले तेव्हा माझी रिकामी टोपली होती, पण तिकडून येताना ना मी म्हणजे टोपली भरूनच आल्यासारखं झालेलं आहे. म्हणजे एवढं तिथं मला 8 दिवसामध्ये शिकायला भेटलं. मोबाईल पूर्ण मी अवॉइड केलेला होता, म्हणजे असं काही कंपल्शन नव्हतं त्यांचं की मोबाईल बघू नका ना, पण माझं एक हे होतं की नाही बाबा आपण ज्या कारणासाठी आलो आहे, 8 दिवस नाही मोबाईल बघितला म्हणून असं काही होणार नाही. मग मी अजिबात मोबाईल वगैरे काही बघत नव्हते. अभ्यास आणि लेक्चर एवढ्या ह्याच्यामध्येच मी 8 दिवस गुंग होते. अगदी फोनवरती बोलणं देखील माझं जास्त नव्हतं. तर मला माझ्यासाठी ती परीक्षा खूप महत्त्वाची होती. एवढ्या
एवढ्या ह्यानं आपल्याला जर हा कोर्स भेटलेला आहे तर तेवढी एक्झाम देखील पास होणं तेवढंच महत्त्वाचं आहे. एक्झाम पास न होता आपल्याला CSI कोड भेटत नाही आणि हा कोड असं जरी तुम्ही घ्यायला गेलं तर पैसे देऊन घ्यायला लागतो आणि ही जर फ्रीमध्ये आपल्याला भेटत असेल तर आपण त्या संधीचा फायदा घेतला पाहिजे. ह्यानेच मी त्या 8-10 दिवसामध्ये अजिबात मोबाईलचा वगैरे वापर केलेला नाही. फक्त थोडेफार मी तिथलं शूट केलेलं आहे ते मी तुमच्यासोबत पुढे व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे, पण जास्त असं मी तिथे मोबाईलच पाहिला नाही, त्यामुळेच मला एकही व्हिडिओ तेव्हा टाकता आलेला नाही. तर हे मी रूममधील शूटिंग केलेलं आहे. एका रूममध्ये 5 बेड असतात आणि आमच्याबरोबर एक लहान बाळाची आई देखील आलेल्या आहे. तर हे त्यांचं 3 महिन्याचं बाळ आहे आणि त्या देखील आमच्यासोबत होत्या ट्रेनिंगसाठी. तर एका रूममध्ये 5 बेड असतात आणि कपाट वगैरे असतं साहित्य ठेवण्यासाठी. तर छान अशी म्हणजे राहण्याची झोपण्याची छान अशी सोय आहे. ट्रेनिंगच्या पहिल्याच दिवशी आमचा आईस शो म्हणून एक खेळ घेतलेला होता, तर त्याचं हे थोडंसं शूट आहे. त्यानंतर संध्याकाळचं जेवण आहे, चपाती, भाजी, भात, आमटी आणि लोणचं. त्यानंतर सकाळच्या दिवसाची सुरुवात म्हणजे लेक्चर होण्या अगोदर इतनी शक्ती देना हमें दाता या प्रार्थनेने व्हायची. ही प्रार्थना झाल्यानंतर मिली वाचन असायचं. रोज 5 मिली वाचन केले जायचे. तर मिली म्हणजे काय, तर आदल्या दिवशी जे काही शिकवलेलं आहे त्याचा सारांश थोडक्यात जाऊन पुढे सांगायचे. जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते पुढे सर्वांसमोर जाऊन प्रेझेंट करायचं. याला मिली वाचन असे म्हणतात. आणि इतनी शक्ती देना हमें दाता या प्रार्थनेने तर एवढं एनर्जेटिक वाटायचं आणि एवढं पॉझिटिव्ह यायची ना, खूप छान वाटायची प्रार्थना म्हटल्यानंतर. रोज या प्रार्थनेने आमच्या दिवसाची सुरुवात व्हायची. हा एक ट्रेनिंगमधीलच भाग आहे की म्हणजे जेव्हा आम्ही BC सखी म्हणून काम करणार तर आमच्याकडे कस्टमर आल्यानंतर आम्ही कसं बसलं पाहिजे किंवा त्यांच्यासोबत कसं बोललं पाहिजे, कसं ॲक्च्युअलमध्ये काम कसं केलं पाहिजे हे आम्हाला थोडक्यात सर सांगत होते. आणि त्याच्यासाठी दोघींना सांगितलं होतं की तुम्ही हे करून दाखवा प्रेझेंटेशन. तर हे थोडक्यात मी शूट केलेलं आहे. त्यानंतर परीक्षा होती शेवटच्या दिवशी. तर परीक्षा झाल्यानंतर लगेच मार्क समजले आणि मार्क समजले की लगेच सर्टिफिकेट देखील देण्यात आले. तर त्याचं काही शूटिंग नाही, पण फोटो एक घेता आला, तोच मी तुमच्यासोबत शेअर केला आहे. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा एका अशाच व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.